ग माझ्या आईची हालत ग कसली व्हायला लागली हो ना काय करू आता बाई लाई 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 जीव व्हायला लागलाय माझा. इशी बसवा किचन मध्ये म्हणलं तर म्हणते ती इशी किचन मध्ये बसवायचा नसतो. थांबा आता मीच बसवते माझ्या आईची काय काय करायचं अवस्था मग मला आता? सहन हा होईल. नुसतं ही व्हायला लागले तर काहीतरी काहीतरी डोक्याला टेन्शन असतंय कशाचं तर त्यामुळे तर जास्तच त्रास होतोय. भाजी काय करायची भाजीचा तर एवढा प्रॉब्लेम काम 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 म्हणून माळव सुद्धा आणलं नाही. काय कोथिंबर नाही काय नाही बिन कोथिंबीरीची म्हणलं आता काय करावी तर वड्याची आमटी करावं म्हणलं. असं उकळलंय चांगलं आता ही फोडणी टाकलेलं खोबरं आणि आई साहेब लसणाची. कुंकू असं झालंय बघ. झालंय का जाऊ दे गोदी काय करावं मीच अशी झाली. तर काय ह्याच्यात का नाही लसूण खोबरं आणि जिरं मोहरीची फोडणी टाकलीये आणि असा रस्ता का नाही चांगला उकळून घ्यायचा आणि ही वड्या ज्या आहेत त्या का नाही अशा लाटून घ्यायच्या आणि कट करायचं आणि ओके असं मस्त पैकी हेच लाटून टाकताव काय त्याच्यात का एवढं असं टाकल्यावर मोठी अशी कढई ठेवून असं टाकायला लागेल की हो असं मस्त पैकी कसलं भारी पातळ लाटलंय हो. आणि आणखी एवढा आणखी की 2 उंड होते आणि ती लाटून घ्यायचंय. तर असं कापून घ्यायच्या ह्याच्या चांगल्या वड्या हं. झाल्या त्या कट करून ही सगळ्या लाटून आता ह्याच्यात वड्या अशा टाकून घ्यायच्या. भारी लागती बरं का उन्हाळा दिवसाचं. काय भाजी करण्यापेक्षा का नाही कधी गोळ्याची आमटी करायची कधी वड्याची आमटी करायची असं माझं असतं. जाऊ दे लय बोलणं काय भाजी नाही सांगितलंय बोलणं होतच नाही बोलणंच कसलंच होई नाही उन्हानं काय करायचं. माझा जीव करण्यास सांगते बघा तुम्हाला माझा जीव एवढा पेकाळा ह्यानं का नाही गरमाईनं पण काय करायचं करायला लागतंय. मस्तपैकी एवढी भारी होती का नाही तुम्हाला कशी वाटती वड्याची आमटी आणि तुमची पण कशी आहे मला कमेंट मध्ये सांगा बरं का. मला लय बोलू वाटतंय पण जरा बोलायला लागले की बास ताप करा. लागते. तर अशा मस्तपैकी चला घेती करून आता पटकन